शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील 1 ते 15 वर्षे वयोगटातील सर्व मुलांना जॅपनीज इन्सेफेलायटिस लस अंगणवाडी, शासकीय, निमशासकीय, खाजगी शाळांमध्ये तसेच शाळाबाह्य परिसरात मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। या लसीकरण कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी झाले। पनवेल शहरातील लोकनेते दिबा पाटील विद्यालयात आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या लसीकरण कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाला उपायुक्त वैभव विधाते, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अशोक गीते, बालसंगोपन अधिकारी डॉक्टर गणेश नायर, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रेहाना मुजावर, पशुवैद्यकीय अधिकारी भगवान गीते, पालिकेचे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। पोलिओ सारख्या असाध्य रोगाच्या लसीकरणाच्या माध्यमातून मुक्त होण्याच्या दिशेने प्रवास झाला आहे। त्यासाठी अभियान राबवण्यात आले। त्याच पद्धतीने जॅपनीज इन्सेफेलायटिस लसीकरण करण्याकरिता जनजागृती करून अभियान राबवून यावर मात करता येईल असे यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले। मी महापालिकेला आपल्या या उपजिल्हा रुग्णालयाला या ठिकाणी शुभेच्छा देईल की त्यांच्या माध्यमातून हा आपला सगळा महापालिकेचा अधिकारी कर्मचारी वर्ग या कामासाठी आपला दिवस रात्र देणार आहे। अशा वेळेला ज्यांच्या मनामध्ये भीती आहे ती दूर करण्यासाठी सुद्धा समाजाला काम करावं लागेल। मला खात्री आहे की पनवेल आणि परिसरातले तज्ञ डॉक्टर्स जे वर्षानुवर्ष लोकांची सेवा करत आले त्यांच्या मदतीनं महापालिका हे काम करत आहे की त्याबद्दल माननीय आयुक्त मंगेश चितळे सर आणि महापालिकेच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो। त्यांनी याच्यासाठीचे प्रशिक्षण वर्ग याच्या आधी घेतलेले आहेत आणि याच्या पुढे देखील हे काम उपयुक्त ठरावं यासाठी मदत होईल। आज प्रेसची मंडळी या ठिकाणी आहेत, त्या प्रेस मार्फत देखील जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचण्यासाठी आपण काम करूया। या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं महापालिकेच्या उपक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देतो। या व्यतिरिक्त राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या माध्यमातून जे वेगवेगळे अभियान चालू आहेत त्याबद्दल देखील महापालिकेच्या टीमचं आणि ग्रामीणच्या टीमचं मी अभिनंदन करतो। संपूर्ण पनवेल तालुक्यामध्ये आपण अंगणवाडी आणि शाळांच्या मिळून 172 शस्त्रक्रिया केल्या। 172 लोकांना या ठिकाणी होणाऱ्या धोक्यापासून आपण मुक्त केलं। त्यांच्या जीवनामध्ये 172 कुटुंबाच्या जीवनामध्ये आनंद समाधान आणण्याचं काम हे तुम्ही केलेलं आहे। मी त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो। खरं तर वेगवेगळ्या पद्धतीच्या या उपक्रमांच्या माध्यमातून आमची जी बाल पिढी आहे ती स्वास्थ्यपूर्ण झाली पाहिजे याच्यासाठी आपण सगळे मिळून काम करतो। या देशानं संपूर्ण जगभरामधल्या 194 देशांच्या हातात हात घालून सस्टेनेबिलिटी डेव्हलपमेंट गोल्स SDH याच्यासाठी आपण स्वीकार केला आणि त्याच्यामध्ये आरोग्य हाही विषय हा अतिशय महत्त्वाचा आहे। खरं तर त्याला म्हणजे गरिबी मिटवणं, भूक मिटवणं, तिसऱ्या क्रमांकाचं प्राधान्य हे आपल्याला याच्यामध्ये आरोग्याला दिलेलं आहे आणि म्हणून या तिसरा क्रमांक जर आरोग्याला जगभरामधल्या 194 देशांनी दिला आहे तर त्या फील्डमध्ये काम करणारी आपण सारी मंडळी आहात। मला खात्री आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम हे बाल पिढी स्वास्थ्यपूर्ण असली पाहिजे, रोगमुक्त असली पाहिजे याच्यासाठी आपण सगळे मिळून हातात हात घालून काम करूया। जॅपनीज इन्सेफेलायटिस हा एक मेंदूज्वर आजाराचा प्रकार आहे। रायगड जिल्ह्यातही या आजाराचे रुग्ण आढळले आहेत। हा आजार डासांपासून पसरणाऱ्या विषाणूंचा प्रकार आहे जो लहान मुलांकरिता जीवघेणा ठरू शकतो। यामध्ये 30% रुग्ण दगावले जाऊ शकतात तर 40% रुग्णांना कायमचे अपंगत्व येऊ शकते। जेई ही लस अत्यंत सुरक्षित असल्याकारणाने जागरूक पालकांनी आपल्या बालकांना या गंभीर आजारापासून सुरक्षित ठेवण्यासाठी पनवेल महापालिकेने नियोजित केलेल्या ठिकाणी आपल्या बालकाचे न चुकता लसीकरण करून घ्यावे आणि या मेंदूज्वराच्या जेई आजारांपासून सुरक्षित राहावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने डॉक्टर आनंद गोसावी यांनी केले आहे। निरोगी बालपण आणि सुरक्षित भविष्यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम 2.0 अंतर्गत
0 ते 18 वर्षे वयोगटातील शाळा आणि अंगणवाडीतील मुलामुलींची विनामूल्य आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे। या कार्यक्रमाअंतर्गत जन्मजात आजार तसेच इतर आजारांवर मोफत उपचार, संदर्भ सेवा आणि मोफत शस्त्रक्रिया करून मिळणार आहेत। या कार्यक्रमाचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले। यासाठी 5 टीम तयार करण्यात आल्या असून या टीमच्या माध्यमातून शाळा आणि अंगणवाडीमधील मुलामुलींची विनामूल्य आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे।